बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन शांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 7, प्रज्ञा, न्याय आणि सत्संगती. बुद्धिमान व्हा, न्यायी व्हा आणि सत्संगती धरा, हाच बौद्ध जीवन मार्ग होय. जो मनुष्य काय वर्ज्य करावे हे तुम्हाला दाखवितो, तो तुमच्या दोषाबद्दल तुम्हाला रागवितो. जो बुद्धिमान आहे अशा माणसाच्या मागून, ज्याप्रमाणे गुप्तधन दाखविणाऱ्या माणसामागून तुम्ही जाऊ इच्छिता, त्याप्रमाणे तुम्ही जात राहा. अशा सत्पुरुषाचे अनुयायित्व हे तुमचे वाईट करणार नाही, भलेच करेल. जो चुकल्यास रागे भरतो, जो शिकवितो, अनुचित करण्यास प्रतिबंध करतो, तो सुजनांना प्रिय आणि दुर्जनांना अप्रिय वाटतो. पापी आणि नीच मनुष्याची संगत करू नका. सदाचारी पुरुषाची मैत्री करा, श्रेष्ठ पुरुषाची मैत्री करा. जो धर्मामृताचे सेवन करतो, त्याचे मन गंभीर असते आणि जीवन सुखी असते. सज्जन हे श्रेष्ठ पुरुषांनी उपदेशिलेल्या धर्माने आनंद पावतात. माळी कालव्यातून आपल्या इच्छेप्रमाणे पाण्याला वळण देतो. बाणाकार बाणाला नीट सरळ करतो. सुतार लाकडाच्या ओंडक्याला सरळ करतो. त्याप्रमाणे शहाणे लोक स्वतःला नियमानुसार वागण्याचे वळण देतात. ज्याप्रमाणे पर्वत वाऱ्याने कंप पावत नाही, त्याप्रमाणे शहाणी माणसे निंदा अथवा स्तुतीने विचलित होत नाहीत. ज्याप्रमाणे खोल आणि निष्कंप तळे शांत दिसते, त्याप्रमाणे धम्मश्रवणानंतर शहाणी माणसे शांत आणि गंभीर बनतात. सत्पुरुष कोणत्याही परिस्थितीत मनास सम ठेवतात. ते इच्छा तृप्तीच्या निमित्ताने बोलत नसतात. सुखाचा अनुभव हो अथवा दुःखाचा अनुभव हो, ते कधीही आनंदाने उन्नत झालेले किंवा निराशेने पछाडलेले दिसत नाही. जोपर्यंत पापाची घडी भरलेली नसते, तोपर्यंत मूर्ख माणसाला पाप हे मधासारखे गोड वाटते. परंतु जेव्हा पाप पक्व होते, तेव्हा ते मूर्ख माणसाला दुःख देतात. मूर्ख माणसाला आपण पाप कर्म करीत आहोत याची जाणीव नसते, परंतु तो आगीने भाजल्याप्रमाणे दुष्कृत्याने जळत असतो. जो जागा आहे त्याला रात्र प्रदीर्घ वाटते. जो थकलेला आहे त्याला एका मैलाचा प्रवास लांबलचक वाटतो. ज्याला धर्माचे ज्ञान नाही, अशा मूर्खाला जीवनही प्रदीर्घ वाटते. जीवनाचा प्रवास करणाऱ्याला स्वतःहून श्रेष्ठ किंवा स्वतःच्या योग्यतेचा पुरुष भेटला नाही, तर त्याने निग्रहाने एकटेपणानेच प्रवास करावा. परंतु मूर्खाचा सहवास मात्र कधीही धरू नये. ही माझी दौलत आहे, हे माझे पुत्र आहे, या विचारानेच मनुष्य सारखा दुःखी होत असतो. तो स्वतःचा स्वामी नसतो, तर मग स्वतःच्या दौलतीचा आणि पुत्रांचा स्वामी तो कसा होणार? मूर्ख ज्या प्रमाणात स्वतःचा मूर्खपणा ओळखतो, त्या प्रमाणात तो शहाणा असतो. परंतु जो मूर्ख स्वतःला शहाणा समजतो, त्याला खराखुरा मूर्ख जाणावे. बुद्धिमान माणसाला एक पळभर शहाण्या माणसाचा सहवास लाभला तरी ज्याप्रमाणे जिभेला आमटीची चव कळते, त्याप्रमाणे त्याला तत्काळ सत्संगतीचे सत्य कळून आल्याशिवाय राहत नाही. अल्पबुद्धी मूर्ख हा स्वतःचा शत्रू असतो, कारण तो अशी दुष्कृत्य करतो ज्याची फळे कटू असतात. ज्या कर्माबद्दल पश्चाताप करावा लागतो आणि ज्याचे फळ रडत भोगावे लागते, असे कर्म चांगले नाही असेच समजावे.
आणि जे कर्म केले असता पश्चाताप करावा लागत नाही आणि ज्याचे फळ प्रफुल्ल मनाने व आनंदाने भोगता येते ते कर्म चांगले आहे असे समजावे. लपलेली दुष्कर्म जेव्हा उघड होते आणि ते दुःखाचे कारण होते तेव्हा ते करणाऱ्या मूर्खाला शुष्क अंशाचा नाश करते. एवढेच काय तर ते त्याचा शिरच्छेदही करते. खोटी प्रसिद्धी, भिक्खूंमध्ये अग्रमान, विहारामध्ये वर्चस्व, लोकांमध्ये सन्मान मिळविण्याची हाव या गोष्टींना मूर्खांकरिता सोडून द्यावे. केस पिकले म्हणून मनुष्य सुज्ञ ठरत नाही. जो सत्यवान, सद्गुणी, कारुणिक, संयमी, नेमस्त, शुद्धचरणी आणि शहाणा आहे त्यालाच लोक वृद्ध समजतात. कितीही अधिक बोलणारा असला, वर्णाने कितीही सुंदर असला तरीही जो मत्सरी, कृपण, अप्रामाणिक असतो तो सन्मानास पात्र ठरत नाही. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होय रे. सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होय रे. नमो बुद्धाय.